नमस्कार. VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपण करणार आहोत जिलेबी. जिलेबी कशी करायची ते आपण बघूया. हा मैदा आहे, 1 वाटी घेतलेला. हा आपण घेऊया एका बाउलमध्ये. 1 चमचा बेकिंग पावडर आहे, ही घेतली. याच ज्या बाउलने आपण मैदा घेतला किंवा ज्या कोणत्याही मापाने आपण जो मैदा घेणार आहोत त्याच मापाने आपण पाणी घालायचं आहे. हा मैदा सुमारे 15 मिनटं फेटायचा आहे आणि पूर्ण त्यातल्या गुठळ्या मोडायच्या आहेत. त्याच्यात एकही गुठळी राहता कामा नये. हे पीठ आपलं झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी साधारण हे बघा अशी यायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये एकही गुठळी येता कामा नये. जोपर्यंत प्लेन पीठ होत नाही तोपर्यंत तुम्हाला घोटत राहायचं. अगदी मोजून 15 मिनटं जरी घोटलं नाही तरी पिठातल्या सगळ्या बारीक बारीक गुठळ्यासुद्धा मोडून आपल्याला पीठ बनवायचं आहे. हे बघा, परत एकदा बघा. हे पीठ आपण 6 ते 8 तासासाठी आता झाकून ठेवून देणार आहोत आणि हे पीठ शक्यतो ॲल्युमिनियमच्या भांड्यात ठेवल्यास अधिक उत्तम. आता आपण जिलेबीला लागणारा पाक बनवून घ्यायचा आहे. त्याच्याकरता त्याच मापाने आपण साखर घालतो. तेवढंच पाणी पण घालायचं आहे. आणि साखर विरघळेपर्यंत बारीक गॅसवर आपल्याला ढवळत राहायचं आहे. यामध्ये आपण थोडंसं दूध टाकायचं आहे. आपण बघू शकता की हे पाकाचं पाणी जे आहे ते उकळू लागलेलं आहे आणि साखर पूर्ण विरघळलेली आहे. तर आता थोडंसं 1 चमचा दूध टाकायचं आहे. आपण जे दूध पाकामध्ये घातलं होतं त्याच्यामुळे एक वरती असा तवंग येतो, तो आपल्याला काढायचा आहे. हा बघा, थोडंसं केशर घालणार आहोत. थोडीशी वेलची पण घालणार आहोत. केशरामुळे पाकाचा रंग पण छान होईल, जिलेबीला रंग सुरेख येतो, चवही छान येते. म्हणून हे केशर आपण पाकामध्ये घालायचं आणि वेलची स्वादानुसार घालायची. हा पाक जास्त वेळ उकळायचा नाही आहे, पण त्याला 1 तार येईपर्यंत उकळायचा आहे. एक म्हणजे सुमारे 5 ते 7 मिनटं. हा पाक आपला तयार झालेला आहे. आता ह्या पाकाला 1 तार जी आलेली आहे ती बघा, अशा पद्धतीने पाकाला तार येणं किंवा 1 तारी पाक असं म्हटलं जातं. हे पीठ आपण 8 तास झाकून ठेवलं होतं. आता आपण त्याच्या जिलब्या करणार आहोत. पिठामध्ये 1 चमचा मैदा घालणार आहोत, कारण
थोडंसं हे पीठ पातळ होतं फर्मेंट केल्यामुळे, तर थोडंसं त्याला घट्टपणा आणूया. आणि ते पीठ चांगलं मिक्स करूया. कढईमध्ये तेल साधारण पाव किलो घालून की जिलबी पूर्ण तळली जाईल अशा पद्धतीने तेल आपण कढईत घालायचं आहे आणि ते मीडियम हीटवर तापवून तयार ठेवलेलं आहे. तसंच आपला पाकसुद्धा तयार आहे. हा पाक एकदम थंडगार असता कामा नये आणि थोडासा गरम कोमट पद्धतीचा असा असला पाहिजे. यामध्ये जे तुकडे दिसत आहेत ते आपण पिस्त्याचे तुकडे घातलेले आहेत. जिलबी करण्यासाठी प्लास्टिकची पिशवी आपण एका ग्लासला लावली आणि त्याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत. हे बघा, ही अशी पिशवी ग्लासला लावलेली आहे. ही आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण त्याचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता जिलबी घालूया आपण. या जिलब्या जशा तळू तशा तळल्या की लगेचच पाकामध्ये सोडायच्या आहेत आणि त्याला झाऱ्याने थोडंसं पाकामध्ये बुडतील असं त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे पाकामध्ये. हा बघा, अशा पद्धतीने या बघा, या जिलब्या ताबडतोब पाकामध्ये टाकायच्या आहेत तळल्या गेल्या की, आणि त्यांना पाकामध्ये बुडतील अशा थोड्याशा झाऱ्याने आतमध्ये ढकलायच्या आहेत. ही घरी बनवलेली केशरयुक्त जिलबी आपण तयार केलेली आहे. करायला अतिशय सोपी आहे. थोडीशी किचकट वाटते. जर आपण त्याची सगळी क्रमवारी जर आपण व्यवस्थित पाळली तर ती जिलबी करायला सोपी वाटते. तर ही जिलबी अशी तयार केलेली आहे. तुम्ही नक्की ही घरी करून बघा, तुम्हालाही आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.